मराठा आरक्षणाची मागणी करत आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संसदेबाहेर आंदोलन केलं। मराठा समाजाला आरक्षण द्या अशा मागणीचे फलक हातात घेऊन छत्रपती संभाजीराजेंनी हे आंदोलन केलं। सदनाबाहेरच्या गांधी पुतळ्यासमोर त्यांनी हे आंदोलन केलं। नेमकी तुमच्यावरती हे आंदोलन करण्याची वेळ का आली असं वाटतं? आता मराठा मोर्चा जे चालू आहेत महाराष्ट्रात, हा विषय मला घेऊन संसदमध्ये यायचं होतं, पार्लमेंटमध्ये विषय मांडायचा होता। डिमॉनिटायझेशनच्या मुळे 1 मिनिट सुद्धा मला हा विषय मांडता आला नाही। तिथं कॉलिंग अटेन्शनला मी विषय टाकला होता, तोही मांडता आला नाही। 0 आवरमध्ये सुद्धा मांडता आला नाही। आणि शेवटी मराठा समाजाच्या भावना कुठेतरी आपल्याला बोलणं गरजेचं आहे, म्हणून मी आज लक्षवेधित करण्यासाठी आज पार्लमेंटच्या समोर इथं उभा आहे। तुम्ही सरकारची जी संसदेतली सगळी आयुधे आहेत ती वापरण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील तुमचा आवाज ऐकला गेला नाही असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणाने मी लक्षवेधित करण्यासाठी पार्लमेंटमध्ये मी 0 आवरमध्ये सुद्धा अनेक दररोज प्रश्न टाकलेत, तिथेही सुद्धा मला मांडता आला नाही। कॉलिंग अटेन्शनमध्ये सुद्धा मी विषय मांडला होता, तोही मला त्याची संधी मिळाली नाही। एकदाही कॉलिंग अटेन्शन, एकदाही 0 आवर आमच्या इथं राज्यसभेमध्ये झाला नाही। माझ्याकडे दुसरा पर्याय आता राहिला नाही, म्हणून मी लक्षवेधित करण्यासाठी आज पार्लमेंटच्या समोर गांधीजींच्या पुतळ्यासमोर इथं आज येतो। राज्यसभेवर तुमची नियुक्ती झाल्यानंतरचं हे दुसरं अधिवेशन आहे, म्हणजे खरं तर अजूनही तुम्ही नवीनच आहात संसदेच्या या सगळ्या अनुभवाला। हा सगळा गोंधळ पाहिल्यानंतर नेमकं काय वाटतं? 1 महिना झाला पूर्ण सगळं अधिवेशन वाया गेलं आणि लोकांची, म्हणजे तुमच्यासारखे आता खासदार अनेक आहेत ज्यांना त्यांचे प्रश्न मांडायचे ते मांडता येत नाही। निश्चित एक नवीन खासदारमुळे मला इतकं दुर्दैव वाटते की ज्याच्यासाठी आज इथं आपण आलोय की लोकांचे प्रश्न आहेत, हे लोकांचे प्रश्न आपण खऱ्या अर्थाने जर पार्लमेंटमध्ये मांडू शकलो तर आपला इथं येण्याचा काय अधिकार राहतो। म्हणून कुठल्याही परिस्थितीत एक लेवलच्या पर्यंत विरोध असावं आणि पण पार्लमेंट चालावं, हा सगळ्यात प्रामुख्याने मुद्दा। भविष्यामध्ये पंतप्रधानांना भेटणार काही खासदारांचं शिष्टमंडळ वगैरे घेऊन अशी काही योजना आहे? पंतप्रधानांना निश्चितपणे हा मराठा आरक्षणाचा विषय घेऊन तर मी जाणार आहे समोर, पण हा सुद्धा विषय मी त्यांच्या कानावर घालणार आहे की अशा पद्धतीने आपण एवढे सगळे म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत, पूर्ण देशाचं लोकप्रतिनिधित्व करतात आणि सगळे इथं येतात आणि नुसतं आपण तिथं जायचं, आंदोलन करायचं, वेलमध्ये जायचं आणि परत बाहेर यायचं आणि ॲडजॉर्न हाऊस व्हायचं। मग आपण इथं येतोयच कशासाठी दिल्लीत?